अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद हो तुम्ही सगळी खैरियतशी असाल, बेस असाल आणि मजेत असाल। आज मी आता आहो सैतोड्यातला आणि ह्यो मोहल्लो आहे बोरसई मोहल्लो। आज आपण करणार आहोत सैतोड्याचा पुरा शूट। सोबत आपण इकडे कलेक्शन करणार आहोत किती आडनाव किती आहेत, घरा किती आहेत, इथे काय काय खास आहे ती आज आपण इकडची मालूमात घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत इम्रान भाई चिकटे आणि इकडे आहेत मुझफ्फर सय्यद भाई। आता आपण यांच्यासोबतला पुरं गाव शूट करणार आहोत। सगळ्यात पहिले आता इम्रान भाई बोलतात की चला आमच्या इथे चाय नाश्ता घ्या आणि बाकीचा काय शूट वगैरे आहे ते स्टार्ट करू। ते आम्ही जाऊ पहिले यांच्या इथे चाय नाश्ता करू आणि मग इकडची जी शूट आहे ते स्टार्ट करू। ते व्हिडिओला बनवून रे आणि फर्स्ट टाइम असाल ह्या चॅनलवरती ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला अलग अलग कोकणाचे गाव वगैरे बघायला मिळतील। क्या आप भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए, घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जुड़िए हमारे प्लेटफॉर्म से। जो एक नहीं दो प्लेटफॉर्म है, कोकनी शादी और मुंबई रिश्ते। तो आज ही कांटेक्ट करें दिए नंबर पर और देखिए घर बैठे बैठे अच्छे अच्छे रिश्ते, कोकण से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड। आता आपण करणार आहोत प्रँक। इम्रान भाईचं बारको बोरको येते स्कूलशी आणि माझ्या हातात ही चिपकली, तो ते येते आणि त्याच्या हातात देणार आणि बघूया त्याचं रिॲक्शन काय। आता मी हो इम्रान भाईच्या घरा आणि हे यांचे बरकुदार आहेत बारके, ते स्कूलचे आले पहिले येते ना, व्हिडिओ वगैरे बघता आमचे। हां आता मी एक सरप्राईज देतो तुला, ठीक आहे? हां जरा सांग कसं आहे तो आज वन बघ काय बोल। मस्त रिॲक्शन होता, आवडलं? चला जाऊया चाय घेऊया आतलं आणि मग कशी नेऊ। माशाल्लाह इथे शव आहे, मी मो वर्षाच्या बाद ही शव बघतो आणि सामने है सकरोली बिस्किटा माशाल्लाह आणि चाय आता येणार आहे। शुक्रिया मोब मोब जजाकल्ला खैर तुमचा, अल्लाह तुमच्या रोजी रिसला बरकत देव, कामयाबी देव आणि हमेशा सेहत म्हणतो जजाकल्ला। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातुहू। वालेकुम सलाम व रहमत। बेसो ना? बेसो आम्ही काय हाल चाल? ठीक आहे। काय बोला गावाच्या बरा तुमच्या? काय गाव चालत आहे? चाल बेस आहे ना? अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह। ओके चला समोर। ओके
आता बघू शकता माझ्या पाठीमागा ही मरियम मस्जिद आहे आणि ह्याची हिस्ट्री आहे. म्हणजे ही एक ढोंड्यावरती उभी राहिलेली मस्जिद आहे. माशाल्लाह खूप कदीम आहे ना, ही जुनी मस्जिद आहे, खूप जुनी मस्जिद आहे माशाल्लाह. आणि या सामने बघू शकता ही नदी आहे इकडे, शास्त्री नदी बोलतात त्याला. आणि अपोजिटला बोललो मी जसं मगाशी पण तुम्हाला दाखवलं ते गुहागर आहे ते. चला दाखवतो मी तुम्हाला नजदीकशी ही मस्जिद कशी आहे ती. बघू शकतो माशाल्लाह ही आता रिसेंटली 25 इयर्स म्हणजे झालेत ना आता हिला बांधून, नवीन कन्स्ट्रक्शन. आणि पहिले मातीची होती. अच्छा, म्हणजे एक मोठो धोंडो आहे ना ह्यो इकडे. बघू शकता ह्यो धोंडो आहे आणि ह्या धोंड्यावरती ही मस्जिद उभी केलेली आहे. आता तुम्ही बघता ही नवीन कन्स्ट्रक्शन आहे, पहिले मातीची होती ना इकडे. ते ही मस्जिद आहे माशा मरियम मस्जिद. पाठीमा बघू शकता ही दर्गा आहे या गावाची, सैतोडा गावाची, आणि यांचं नाव आहे शेख अली गाझी. आता मी जाता वातला ह्यांना सलामी देईन. की ह्या गावातला दुसरे पण दर्गा आहेत ना या, हे मुझफ्फर आपल्याला सांगतील. गावातला दुसरे पण आहेत, 10 एक आहेत ना दर्गा. म्हणजे इकडची जांबारी बाजूला गाझी मोहम्मद माशाल्लाह. म्हणजे 10 एक दर्गा आहेत तुमचा. ठीक आहे, ते व्हिडिओ तर बनवून जरा मी आता आतला जात आहोत सलामी करता. तुम्हाला पण त्यांची जियारत करत आहोत. ते व्हिडिओ नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बघू शकता ही दर्गा आहे. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अहलल कबूल. अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलिहि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद. अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलिहि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद. सामने ही जी मस्जिद आहे ही जामा मस्जिद आहे सौतोड्याची. आणि माझ्यासोबत आहेत इब्राहिम मुल्ला, हे वयस्कर आहेत आणि आपल्याला पुरा जी गावाचा डिटेल्स आहेत ते आपल्याला सांगतील आड नावापासून. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू. वालेकुम सलाम रहमतुल्लाहि बरकातुहू. बेसो ना बेसो. ओके, गावाच्या बरातला सांगा तुमच्या इन्फॉर्मेशन, आडनाव किती आहेत, म्हणजे तुमचं गाव किती, काय आहे गावाची हिस्ट्री वगैरे वगैरे. आमचं गाव 1830 मध्ये शिर्क्यांचं गाव होतं. 1830ला शिर्के लोकांनी तेव्हा कलेक्टर कॅप्टन डावेल म्हणून 1830ला कॅप्टन डावेल म्हणून कलेक्टर होते ब्रिटिश काळात. आणि शिर्के लोकांनी ह्या गावाची लेवी भरलेली नाही. ती 7 मुकादम लोकां ह्या गावाची लेवी भरले आणि गावचे खोद झाले ते लोक. 1830ला पहिली जामा मस्जिद ही गावापैकी, इथे जुम्मा मस्जिद जुम्मा करायची पूर्वी. आणि पेशवाई जमान्यात एक पत्थरची मस्जिद शिवाजी महाराजाच्या आरमारीवर मुस्लिम लोक आपले होते म्हणून ती एक पत्थरची मस्जिद बांधून दिली. त्या साईडला लास्ट. हा, आता लास्ट आहे ती. आणि लास्ट दर्गा जी आहे शेख अली गाझी, हे मस्कत मुत्राशी 10,500 वर्षाची त्याची ते येण्याची तारीख आहे. ते 3 भाव सायले, शेख अली गाझी, गाझी मोहम्मद आणि धरम शेख गाझी. आणि इथे ही फैलवले, मुस्लिम फैलवले. आणि 1830ला तो गाव काही लोक शिबारी होते, आमच्या लोकांचे, मुस्लिम लोकांचे आरमारी होते शिवाजी महाराजाच्या वगैरे. तेव्हा आमची घरावर होती काही लोकांची वरती सऱ्यावर, ती खालती आले आणि हिंदू लोक वर गेले. म्हणजे कॉम्प्रोमाइज आपसमध्ये गेले. वरती मस्जिद शहीद झालेली 32 गुंठे जागा आहे. ते तलाव आहे, तलावाच्या बाजूला मस्जिद शहीद झाली. 2 मुनाऱ्याची निशाणी आज पावत दिसते, पण सरकारी जागा आहे ती. आणि आता गावात तुमच्या आडनाव किती आहेत? हा, आडनावा किती आहेत? आडनावा आता मुल्ला, सय्यद, काजी, सावंत, झगरे, मुकादम, वागले, ठाकूर अशी 10-15 आडनावाचे लोक इथे वस्तू करतायत. चिकटेला जरले चिकटे चिलवान आहे, चिकटे आहेत, चिकटे वावगर शेलेले तुमचे वार. आम्ही पण वावगरचेच. आम्ही पण वावगरचेच. होय, आमचा रिश्ता आहे तुमचा. हो बिलकुल. पण आता आम्ही आमचे जे पहिले म्हातारी लोक होते ना ते बोलत की चिकटे सैतोडाशी वावगडला गेले का, असा त्यांचा बोलणं आहे. आता काही माहीत नाही, पण लोक
चिकटे म्हणजे वावगडचे चिकटे असं म्हणून आज आजपासून बोलतात. अच्छा, पहिल्यापासूनच. हा. मग होऊ शकते तिकडची आमच्या गावात 4 मोहल्ले आहेत. जी. बोरसई मोहल्ला, खतीब मोहल्ला, गुंबज मोहल्ला, पेठ मोहल्ला. माशाल्लाह. 6 मशिदी आहे. घुमट मल्ल्यात 2 आहेत, बोरसई 2 आहेत माशाल्लाह. आणि बाकी एक आहे. पुढे बाजूला जांबारी गाव आहे. माशाल्लाह. इथे खारवी समाज आहेत. इथे खारवी समाज पूर्वी काळात नव्हते. मुकादम खोद झाल्यानंतर त्याला मच्छी बिच्छीची गावाला जरूरत होती म्हणून त्या खालच्या जांबारशी त्या लोकांना इथे आपली जागा देऊन त्या खारवी कोली समाजाला आणून ठेवले. माशाल्लाह. तुमचे वय किती आता? माझी 85-86 वर लागेल होते. माशाल्लाह. बघू शकता आता इब्राहिम मुल्ला यांनी आता आपल्याला अलहमदुल्ला पुरा गावाच्या बऱ्याच इन्फॉर्मेशन दिले. आडनावं किती आहेत, गाव किती पुराणे वगैरे वगैरे. आणि जर कुणाचं नाव राहिलं असेल भूल चुकणी ते मी माफी चाहतो की कवा कुणाला एक्झॅक्टली याद राहत नाही आडनावं. ते मोप शुक्रिया तुमचा. जजाकल्ला खैर. थँक्यू. पेशवाई जमान्याची मशीद आहे. त्याच्या मशिदीवर पहिल्या पेंड्याचा होता. मग ते युसूफ मुकादम यांनी काम केले, वर्गणी जमावून आणि पेंड काढून नले घातले. माशाल्लाह. चला जाण बघूया मशीद तुमची किती अशी कशी दिसते ती. माशाल्लाह. हे लाकूड सागवानी आहे ना? असा मिळणार पण नाही माशाल्लाह. अजून पण हाय तसाच आहे ना? माशाल्लाह. ते ही मशीद आहे जामा मस्जिद सैतवड्याची. चला आता आम्ही जातो आता गाव जो राहिलोय तो पण आता शूट करू इकडचे. आता चाचाला आता याद आलो की ह्या गावाची पण याच्यात होते ना फिल्म काढलेला आहे भादव गडकरीने, सागर प्रेम सैतवडा. पण ते आम्ही शोधतो ते जिल्हा परिषद शिल्लकच नाही बोलतात, आहेच नाही, काही गेली खबर नाही. त्याचे काय बोलत आता मग आमच्या नेव्हीला एक परंपरा नेव्ही गव्हर्नमेंटमध्ये 95% लोक नेव्हीला होते, पेन्शनर होय. आणि लेफ्टनंट झाले अली इब्राहिम पागरकर, बहादूर शेख नाकवा म्हणून लकब दाऊद पेटकरला मिळलेला आहे नेव्हीशी. असे लेफ्टनंट होऊन भरपूर हे रिटायरमेंट होऊन गेलेले, बाकी सेवेन होते. शुक्रिया.
आता आम्ही आलेलो न्यू इंग्लिश स्कूल सैतोडाला. चाचा पण तिथे होते, बोलले चला आम्ही येता तुमच्यासोबत, तुम्हाला स्कूल पण दाखवता आणि मालूमात पण देता. त्यात आम्ही जातो स्कूलला. आतलान साहेब आणि स्कूलच्या बरातलं तुम्हाला इन्फॉर्मेशन द्या. त्याचा व्हिडिओ बनवून द्या. चला या. बघू शकता आता स्कूलची पोरं ऐकलेत. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. बेस होणं झालं नाही व्हिडिओज वगैरे बघतो आमचे. कोण बघते असे व्हिडिओज? बेस वाटतात. ओके, काय बोलाल स्कूलच्या बरात तुमच्या? चांगले आहे. आमची शाळेत शिक्षक खूप चांगले शिकवतात. आम्हाला चांगल्या प्रकारचे इथे पोषण आहार वगैरे आणि मिळतो. पीटीचा सगळा खेळायला आणि सोडतात. चांगली आम्ही स्पर्धेला आणि जातो. सांस्कृतिक कार्यक्रमांनी होतात. संस्था सहकार्य करते सगळ्या कार्यक्रमात. नाईस, थँक्यू. मॅडम तुम्ही काय बोलाल? बोला, 2 बाईट सांगा. सर आज आमच्या शाळेत आलेले आहेत. मी न्यू इंग्लिश स्कूल सैतवडेमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. आश्चर्य आहे, इम्रानबाईच्या सहकार्याने आम्हाला आज त्यांचं दर्शन झालेलं आहे. त्याबद्दल मी इम्रानबाईची त्यांचा आधी आभार मानते. संस्थेतर्फे, शाळेतर्फे, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांतर्फे. आणि आज ते आमच्या इथे येऊन आमच्या शाळेच्या बद्दल व्हिडिओ ब्लॉग करत आहेत. त्याच्याबद्दल पण त्यांचा आभार मानते. त्यांनी आम्हाला आपला अमूल्य असा वेळ दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि आमच्या मुलांची मुलाखत घेतली त्याबद्दल पण त्यांचे आभार मानते. आणि शाळेबद्दल त्या आमच्या अगदी सहकार्य भावनेने इथे आले त्याबद्दल धन्यवाद. हे आमचे जावेद भाई आमच्या शाळेची संस्था आहे त्यांचे सदस्य आहेत. हे इब्राहिम मामू हे पण सदस्य आहेत आमच्या शाळेचे. आणि हे मॅडम शेख हसन मॅडम हे स्कूलचे टीचर आहेत. सोजब चिकटे ते पण टीचर आहेत. आणि हे आमचे मुझफ्फर भाई हे तुम्हाला मिळलेच होते मगाशी. आता हे जावेद भाई आम्हाला ह्या स्कूलच्या बाऱ्यामध्ये सगळा इन्फॉर्मेशन पुरी देतील. बोला जावेद भाई. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम रहमतुल्लाह. न्यू इंग्लिश स्कूल सैतोडे ही बोरसई मूल्याच्या मेंबर्सनी 1978ला स्कूल स्थापन करून चालू केलेली. आणि आज ह्या स्कूलला 52 वर्षा जायली आहेत. ह्या स्कूलशी मोप जना शिकून पुढे डॉक्टर, इंजिनियर्स वगैरे सगळे झालेले आहेत. ह्या स्कूलमुळे आमच्या गावाच्या माणसाची तरक्की आणि डेव्हलपमेंट मोप काय झालेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये दुसरे स्कूल्स पण आहेत. एक मॉडेल इंग्लिश स्कूल आहे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची. तर तिकडे आता बोर्ड एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे आपण तिकडे जाऊ नाही शकत. रेस्ट्रिक्शन्स आहेत. प्लस इंग्लिश मीडियम स्कूल आहे न्यू एरा इंग्लिश हाय स्कूल. ती गावातच आहे. ती रिसेंटली 15-1 वर्ष आधी स्टार्ट केलेली आहे. शुक्रिया मोपोप. थँक्यू. चहा आता पितात चाचानी एक बात बोलू का राहिले. चाचा तुम्ही फाउंडर हो ना याचे? मी फर्स्ट मेंबर, मी आणि मुजावर महमूद मुसा मुजावर. माशाअल्लाह. आणि आम्ही ही शाळा आम्हाला देणगी म्हणून बांधून इस्माईल दाऊद शेखासनान दिले. माशाअल्लाह. त्यानंतर आम्ही सोसायटी निर्माण केली कोल्हापूरला जाऊन. आणि मग ही शाळा आमच्या ताब्यात घेतली. खर्च इयरला बनवले होते? 1978ला. माशाअल्लाह. आता मी वरती गावाच्या टॉपला बघू शकतो. इकडची व्ह्यू किती माशाअल्लाह प्यारो येते. आणि इकडे सामने आहे दर्गा धरम शेख बाबा. त्याला आता मी देन सलामी दुआ करून इकडची निघू. माशाअल्लाह बघू शकता ही दर्गा. आता मी जाता सलामी देतो. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अहल कबूल. चला आता आमचा झायला इकडशी. आता आम्ही जाऊ जे दुसरे मोहल्ले राहिलेत गावाचे. इम्रान भाई आता आपण काही खर्च मोहल्लो गेलो, तुमचं मोहल्लो गेलो ना? बोरसे मोहल्लो झालो. आता आपले खर्च 2 बाकी आपल्याला खतीब मोहल्लो, गुंबद मोहल्लो आणि पेठ मोहल्लो. ओके, आता ते बाकी राहिलेत. आता आम्ही इकडशी जातो आणि ते पण शूट करू. व्हिडिओतला बनवून राहा. आणि फर्स्ट टाइम असाल ते चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. तुम्ही तुमचा इंट्रो द्या आणि तुमच्या या मोहल्ल्याच्या परत इन्फॉर्मेशन द्या. आणि त्या तुमच्या मोहल्ल्यात किती आडनाव आहेत वगैरे वगैरे जी काय असेल तुमच्या मोहल्ल्याची हिस्ट्री ते सांगायचं. आमचं मोहल्लो ह्या सैतोड्यामध्ये सगळ्यात लहान मोहल्लो आहे. 55 घर आहे तुमच्या. माशाअल्लाह.
आणि 12 आडनावाची घरं आहेत, कापडे, मादरे, फटकरे वगैरे असे. आणि काय प्रॉब्लेमच आहे का नाही, सगळी मिळून मिळून असतो. नाही, आपण आपला पण एक चॅनल आहे कोकणी अम्मांच्या नावाने, आणि मोस्टली आपण ही व्हिडिओ बनवतो का की ही कोकणी शादी एक आपला प्लॅटफॉर्म आहे. त्यातनं बेसिकली तुम्हाला रिश्ते बघायला मिळतात. हे आमचे 3 एम आहेत. एक ते कोकण पण तुम्हाला बघायला मिळते, सोबत कोकणी शादीचा प्रमोशन पण होते, आणि सोबत आपल्या सगळ्या लोकांना मालूमात पण मिळते कोकणाच्या मराठला, आणि घरापासून सगळे गाव बघायला मिळतात. तर 3 रिझन आहेत. आम्ही यूट्यूबवर तुमच्या लोकांना वाटते बघत असतो, तुमचे बरेच व्हिडिओ आलेले वाटते कोकणाबद्दल, पण आमच्या गावाबद्दल कोणी आजपर्यंत केला नाही. मग मेहरबानी आहे तुमची. नाही, मेहरबानीची काय बात आहे. आता आमचं गाव जरी मोहल्ले अलग असले ना तरी आमची इत्तिफाक आहे 4 मोहल्ल्यामध्ये. आणि 4 मोहल्ल्यामध्ये आमची एक संस्था आहे, सोसायटी, मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, ती स्कूल चालवते. असे आमचे 3 स्कूल आहेत गावामध्ये, सगळे हिलून मिळून म्हणजे सगळी आमची बच्चा आहेत. असं काय प्रॉब्लेम नाही, खूप शांत आहे, आणि एक टुरिस्ट समजला जाते आमचं गाव. एका साईडला सी आहे, एका साईडला पहाड आहे, तो काय प्रॉब्लेम नाही. बेस आहे सगळं. ओके, मग बेस वाटला. शुक्रिया.
फायनली अल्हम्दुलिल्लाह जी सैतोडा गावाचा शूट होता ती कंप्लीट झाला. आता मी ह्या व्हिडिओ इथे एंड करतो. तुम्ही नवीन असाल आणि फर्स्ट टाइम असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच अलग अलग कोकणाचे गाव तुम्हाला बघायला मिळतील. आणि आपलं ख्याल ठेवा, आपल्या पॅरेंट्स हो, आपल्या एल्डर्स हो, का की दुनिया मोप मोठी आणि जिंदगी मोप छोटी आहे. म्हणून एन्जॉय करा आणि इंशाअल्लाह ताला आता आपण जाण मिळू नेक्स्ट व्हिडिओला. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.